सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि पहिल्या श्रावण सोमवाराच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, माझी बाहेर रांगोळी वगैरे काढून झाली आहे आणि देवपूजा पण करून झाली आहे. आता राहिली आहे महादेवांची पूजा करणे, म्हणजे बेलपत्र अर्पण करायचं राहिले. आणि आज पंचमी पण आहे, तर त्याची पण पूजा मांडायची आहे मला. तर चला, आधी आपण स्वस्तिक काढून घेऊ, कारण आपली पूजेची सुरुवात इथूनच होते. स्वस्तिक काढून हळदी कुंकू वगैरे वाहून घेऊ आणि त्याच्यावरती पाठ ठेवू. आता आपण मी नागपंचमीची आधी पूजा करून घेते. आणि तुमच्या इथं असे लायांचा हार करतात का? आमच्या इथे असा लायांचा हार केला जातो. आणि इकडे मी आज महादेवांचा अभिषेक पण करणार आहे, कारण आज नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार हे एकत्र आला आहे. तरी खूप छान योग आहे. तर आजच्या दिवशी आपण महादेवाचा अभिषेक करणार आहे मी. आणि त्याच्या आधी मी सगळी मांडणी करून घेते, म्हणजे की जेणेकरून पूजेला सोपं पडतं. रांगोळी वगैरे काढून घेते आहे. आणि मी आज महाराजांचा म्हणजे महादेवांचा अभिषेक करणार आहे. तर बघा, त्यासाठी मी तयारी कशी करून ठेवते. काय होतं, सगळं घेऊन बसलं ना की आपल्याला सोपं पडतं आणि पूजेमधनं उठायची गरज पडत नाही. सगळं साहित्य जवळ घेऊन घेतल्यानंतर आधी मी प्लेट तांब्याची घेतलेली आहे, पितळीची घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी ओम काढून घेतला आहे. आणि आधी महादेवांवरती मी पिंडीवरती पाण्याचा अभिषेक केलेला आहे. आता दुधाचा करते. आणि आपल्याला खूप जप तप काही येत नसतील तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. आपण फक्त ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय या मंत्राचा जर जप करत राहिलो तरी चालतं. कारण देव हा फक्त भक्तीचा आणि प्रामाणिकपणेचा भुकेला असतो. त्याला खूप काही लागत नाही, मंत्र वगैरे काही लागत नाही. त्याला फक्त आपलं मन आणि आपण किती श्रद्धेने करतो हेच त्याला महत्त्वाचं आहे. तर बघा, अशा प्रकारे मी अभिषेक करून घेतलेला आहे. आणि बघा, महादेवांचं रूप कितीही निखरून आले आणि किती सुंदर वाटते. अजून काहीच केलेलं नाही, फक्त अभिषेक झालेला आहे. तर चला, आता आपण पूजेची सुरुवात करूया. मी समईचं आधी पूजा करून घेते. हळदी कुंकू, अक्षदा आणि फूल वाहून घेते, कारण आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत त्यासाठी. माझं समई पूजन झालेलं आहे आणि मी समई लावून घेते. आणि जर आपण रात्रीच बऱ्यापैकी नियोजन करून ठेवलं, म्हणजे जे सकाळी करावं लागतं ते आपण जर आधीच थोडीफार कामं करून आवरून ठेवलं ना, तर सकाळी खरंच खूप सोपं पडतं. जास्त अंगावरती कामं येत नाहीत किंवा आपली घाई गडबड होत नाही, धावपळ होत नाही. तर चला, मी आता पूजेला सुरुवात करते आहे. मी महादेवांना इबीत वाहून घेतलेली आहे आणि फूल वाहते आहे. आणि फूल वाहिले की मी 108 बेल वाहते. तुम्ही किती वाहता? आमच्या इकडे 108 बेल वाहिला जातो. आणि बेलपत्र मी आता वाहायला सुरुवात करते. आणि बेलपत्र वाहताना 108 वाहते ना, हे बघा किती सुंदर पान होतं हे. आणि 108 बेलपत्र वाहते. तर 108 वेळा मी फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय याच मंत्राचा जप करत असते 108 वेळा. तुम्ही कशी करता, कसं पूजा करता, आणि मला हे नक्की कमेंट करून सांगा. तर बघा, माझे 108 बेल ओम नमः शिवाय या मंत्र म्हणून जप करून झालेले आहेत. आणि फुलं वगैरे वाहून घेते. आणि जे आपण वस्त्रमाळ घालतो ना, ती वस्त्रमाळाला हळदी कुंकू लावायचं नसतं, फक्त इबीत हाताने लावायची असते. आणि अशी फक्त पांढरी शुभ्र वस्त्रमाळ करायची असते. आणि आज शिवमूठ होती ती तांदळाची, तर मी शिवमूठ वाहून घेतली आहे. आणि आज आपली नागपंचमी पण होते, तर त्याची पण पूजा मांडून घेतली आहे. बघा, रांगोळी वगैरे झालेली आहे. पूजा कशी वाटते आहे?